जे 11वीचे विद्यार्थी आहे, आता त्यांचे 4-5 महिन्यांचा सिलेबस झालेला आहे आणि आता हळू-हळू सिलेबस वाढल्यामुळे मुलांना थोडे कमी मार्क्स येतात आणि मागचं आठवत नाही किंवा फिजिक्समध्ये बेसिकली आता कॉन्सेप्ट अजून जास्त डिफिकल्ट होत चाललेले आहे. तर मुलांना फिजिक्समध्ये बेसिकली प्रॉब्लेम वाढतो इथून पुढे. पण हे नॉर्मल आहे, मला हे सांगायचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवतोय. तो एकदा शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच ह्याच्यात तुम्हाला काही टिप्स भेटणार आहे आणि मला वाटतं विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये बराच फायदा होईल. त्याचं बेसिक्स कसं कव्हर करायचं मी हे सांगणार आहे. त्यानंतर तुमचा बॅकलॉग बाकी आहे, मला माहिती आहे बॅकलॉगचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आता मॅनेज करता येत नाही आहे सगळे तिन्ही विषय किंवा त्यातल्या त्यात फिजिक्समध्ये जे न्यूमेरिकल्स आहे त्याला डिफिकल्ट होत चाललेले आहेत. तर त्या सगळ्यांसाठी काय करायचं आपण 2 मिनिटं डिस्कस करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले माझं नाव अभिजित पेशकर आणि मी साकार क्लासेसमध्ये फिजिक्स शिकवतो. ओके. तर ज्यांचा बॅकलॉग आहे त्यांनी आता वेकेशन स्टार्ट होणार आहे पुढच्या वीकपासून, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं साकार ऑनलाईन नावाचं ॲप आहे. 2 ॲप आहेत आपले, एक ऑफलाईनसाठी एक ऑनलाईनसाठी. साकार ऑनलाईन ॲपमध्ये एक फ्री कोर्सेस नावाचं सेक्शन आहे. त्या फ्री कोर्सेसमध्ये माझ्या नावाने एक कोर्स आहे, AP सर फिजिक्स कोर्स. त्या कोर्समध्ये मी रेकॉर्डेड व्हिडिओज सगळे अपलोड केलेत. असे व्हिडिओ जे कमी ड्युरेशनचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांशी लाईव्ह इंटरॅक्शन केलेलं आहे. त्यामुळे ते प्युअरली रेकॉर्डेड नाही तर मुलांशी इंटरॅक्ट केलेले व्हिडिओज टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ते लाईव्ह सेशन्स अटेंड करताय. तर तुमचे जे काही चॅप्टर्स मिस झालेले आहेत किंवा बॅकलॉग आहेत किंवा कळाले नाही किंवा पुन्हा रिवाईज करायचे आहेत, वेक्टर्स असो, युनिट्स अँड डायमेन्शन असो, बेसिक मॅथमॅटिक्स असो, बेसिक मॅथ्सचे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड करून ठेवलेले आहेत. तर सर्व पालकांना ही माझी विनंती आहे की तुम्ही मुलांना ह्या दिवाळीमध्ये जर एनकरेज केलं, त्याला सांगितलं बेटा तुझे 6 चॅप्टर असतील, 6 पैकी ह्या दिवाळीमध्ये 2च चॅप्टर परफेक्ट कर. कोणते चॅप्टर केले पाहिजे तर बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे. वेक्टर्स आधी केलं पाहिजे, मोशन इन 1 डायमेन्शन आधी केलं पाहिजे, किंवा जे काही चॅप्टर्स असतील सगळे मी ॲपमध्ये रेकॉर्ड करून अपलोड केलेले आहेत. ते दिवाळीपर्यंतच मी ठेवणार आहे, त्यानंतर पुन्हा ते काढून टाकणार आहे. म्हणजे मुलांना एक टार्गेट राहील की मला संपवायचे ते व्हिडिओ सगळे. दुसरं, बऱ्याच मुलांचं मी स्वतः आता इतक्या बॅचेसमध्ये शिकवताना मला एक गोष्ट कळाली आहे की बेसिक मॅथ्स अजूनही परफेक्ट नाही. अगदी पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणे, लॉगॅरिदम, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन, तर सर्व विद्यार्थ्यांना ही ॲडवाईस आहे की या दिवाळी वेकेशनचा फायदा ह्या बेसिक मॅथमॅटिक्ससाठी करा. सकाळी जसं तुम्ही फराळ खाणार आहे, फराळासोबत एक लेक्चर बघून घ्या. अर्ध्या घंट्याचे स्वीट लेक्चर्स आहेत एकदम. माझी गॅरंटी आहे तुम्हाला हे लेक्चर्स बघून तुम्हाला खूप पीसफुल वाटणार आहे की सर एवढं बेसिक असतं आणि मी किती टेन्शन घेत होतो, बरोबर. या 2 अति महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी. त्यानंतर आता आम्ही ज्यांचा स्कोर कमी येतोय त्यांना कंपल्सरी गायडन्ससाठी टीचर्सला भेटणं कंपल्सरी केलेलं आहे. तर पालकांनी एकच गोष्ट करायची आहे की आपण इथून पुढे कंपल्सरी केलेलं आहे, ज्यांचा स्कोर कमी येत आहे त्यांना कंपल्सरी टीचर्सला भेटणे, टीचर्सकडून साईन करून ते सबमिट करणे, पालकांनाही दाखवणे आणि आम्हालाही दाखवणे की आम्ही टीचर्सला भेटतोय. मुलं काय करतात, कमी स्कोर आल्यामुळे की सर कमी स्कोर येतोय, मग ते स्वतःपाशीच ठेवतात. मला जर त्रास झाला तर मी डॉक्टरकडे जाईल ना, डॉक्टरला सांगेल. टीचर्स तुमचे डॉक्टर्स आहेत, तर प्लीज तुमच्या टीचर्सला भेटा. हे कंपल्सरी आजपासून साकारमध्ये. ठीक आहे. आणि लवकरच मला असं वाटतं की आता वेकेशन स्टार्ट होतील, तर या वेकेशनला एन्जॉय करा. सगळ्यात मेन एन्जॉय करा आणि अभ्यासासाठी दीड तास, 2 तास रिझर्व करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. सी यू. स्वतःची काळजी घ्या. बाय.